विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केला। फाईल क्लिअर करायची यासाठी दादांना फोन आला होता असं त्यांनी म्हटलंय। तसंच अजित पवार वाहनानं जाणार होते आणि त्यांनी बॅगा सुद्धा भरलेल्या होत्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवारांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता असं राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी म्हटलंय। तर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। त्या दिवशी त्याला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो पडत तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटतं मंत्रालयाचं ती फाईल क्लिअर नाही म्हणून तरी सेक्रेटरीला फोन लावला सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे। ती फाईल आणायला 7:30-8 वाजता तर तरी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केले किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला। मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे।